नमस्कार. आपल्या आजच्या कथेचे नाव आहे एक भयानक विश्रामगृह आणि या कथेचे लेखक आहेत मनोज के. चला तर मग कथेला सुरुवात करूया. तर ही कथा आहे हायवे नंबर 88 वरील पडणाऱ्या राहुळी या गावाची. गावाची म्हणण्यापेक्षा गावाच्या बाहेरील विश्रामगृहाची. हायवे नंबर 88 ला लागून आमंत्रण नावाचे विश्रामगृह आहे. सरकारने हे विश्रामगृह भटकलेल्या किंवा रात्री गाडी चुकलेल्या वाटसरूंकरिता सुरू केले होते. पण काही दिवसांनी येथे सुरू झाला भूतांचा तांडव. त्याबद्दलचीच ही कथा आहे. आता आपण मूळ कथेकडे वळूया. रौनक चौहान व्यवसायाने वकील आणि थोडासा बिनधास्त स्वभावाचा होता. कोणतीच पर्वा नाही, कोणाचे ऐकायचे नाही असा स्वभाव. आपल्या काही कोर्टाच्या कामाने आपल्या कारने हायवे नंबर 88 वरून तो चालला होता. रात्र खूपच सुंदर वाटत होती. शिवाय आज पौर्णिमा. चंद्राच्या प्रकाशात झाडे खूप सुंदर दिसत होती आणि गाडीच्या बाहेरील थंड हवा आणि सुहाना सफर यामुळे रौनकला बियर पिण्याचा मोह आवरला नाही. रौनकला समोर एक बियर बार दिसली. त्याने तिथून एक बियर घेतली. आता त्याने गाडी सुरू केली आणि गाडी चालवू लागला. सोबत बियरच्या कॅनमधील बियर पिऊ लागला. काही अंतरावर गेल्यानंतर अचानक जोरात वीज चमकते आणि रौनकची गाडी बंद पडते. अरे यार, हिला काय झालं आत्ता बंद व्हायला? कालच तर सर्व्हिसिंग केली होती. गाडीचे बोनट उघडून तो बघतो, पण त्याला काहीच समजत नाही. आजूबाजूला कोणी मदतीला मिळतं का हे पण बघतो, पण आसपास कोणीही नव्हतं आणि एकही वाहन त्या रस्त्याने येता जाताना दिसत नव्हतं. जणू आज सर्वांनी ठरवलं आहे की या रस्त्याने जायचेच नाही. तेवढ्यात अचानक पावसाचे थेंब येऊ लागतात. यावर चिडून रौनक म्हणतो, ये, तू पण ये, तुझीच गरज होती. रागाच्या भरात तो गाडीला धक्का मारून गाडी रोडच्या कडेला लावतो आणि मागे फिरून बघतो तर त्याला एक विश्रामगृह दिसतं. तो विचार करतो, आज इथेच थांबू आणि उद्या सकाळी निघू. आणि तो त्या विश्रामगृहाकडे जायला निघतो. पण त्याला काय माहीत की आज रात्री त्याच्यासोबत काय घडणार आहे. तो त्या विश्रामगृहाकडे जातो आणि बघतो तर बाहेर एवढ्या जोरात हवा सुरू आहे असे वाटते की झाडे पडतील की काय. तो धावत जातो, पण त्याला विश्रामगृहात गेल्यावर भलताच अनुभव येतो. अरे, या विश्रामगृहाची झाडे एवढी मोठी आहेत पण हलत का नाहीत? बाहेर तर खूप जोराचा वारा सुरू आहे. विश्रामगृह आणि हायवेचे अंतर 100 मीटर पण नाही, तरीही झाडे स्तब्धच का याचे त्याला जरा आश्चर्यच वाटतं. पण तो अगोदरच भिजला असतो आणि शिवाय थंड वारा, त्यामुळे त्याला थंडी वाजत होती आणि या सगळ्याकडे तो दुर्लक्षच करतो. आत जाऊन समोर बघतो तर समोर एक छोटंसं काउंटर होतं. तो तिथे जातो, पण तिथे कुणीच नव्हतं. तो आवाज देतो. तेवढ्यात मागून कोणाचा तरी आवाज येतो, आले आले. तो मागे वळून बघतो तर एक सुंदर 22-23 वर्षांची मुलगी उभी असते, जणू अप्सराच. तो तिच्याकडे बघतच राहतो. तेवढ्यात त्याच्या कानावर एक गोड आवाज येतो, साहेब, अहो साहेब, बोला की काय हवंय तुम्हाला? लगेच रौनक भानावर येतो. मला आजची रात्र इथं राहायला खोली मिळेल का? तुम्ही जे म्हणाल ते भाडं मी तुम्हाला देईन. फक्त आजची रात्र, उद्या सकाळी मी निघून जाईन इथून. हो, का नाही? आम्ही इथं तुमच्या सेवेकरताच तर आहोत. ती स्त्री
चेहऱ्यावर एक सुंदर हास्य मुद्रा करून एक चावी हातात घेते आणि रौनकला त्याची रूम दाखवते. रौनक तिच्या मागे मागे चालत असतो. चालताना तिच्या कमरेचा भाग आणि तिचे शरीर रौनकला कामुक करत होते. तिची अदा बघून रौनक तिच्याकडे आकर्षित होतो. रौनक रूम नंबर 3च्या दरवाजाजवळ येऊन थांबतो. ती स्त्री म्हणते, साहेब, ही तुमची रूम. रौनक आता आत जातो. लाईट सुरू करतो. ती म्हणते, साहेब, तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी तुमच्या जेवणाची सोय करते. आणि एक स्मित हास्य करीत ती तिथून निघून जाते. रौनक त्या हास्यावर पूर्णपणे फिदा होऊन जातो. तिच्या गालावरची खळी त्याला त्याच्या नजरेसमोर दिसते आणि तो म्हणतो, तुमचे नाव काय आहे? ती तिचे नाव सांगते, उर्वशी. थोड्या वेळाने रौनक फ्रेश होऊन बसतो आणि बाहेरून एक आवाज येतो, साहेब, आत येऊ का? उर्वशी हातात जेवणाचे ताट आणि पाणी घेऊन येते आणि म्हणते, साहेब, तुम्ही जेवण करा, मी इथेच आहे. अरे थांब ना, इथेच बस. तू खूप सुंदर आहेस उर्वशी. अवघ्या काही मिनिटातच तू मला तुझा दिवाना बनवला आहेस. उर्वशी तिथेच बसून मंद हसते. तू जेवायला सुरू करतो. जेवणाची चवसुद्धा अगदी अप्रतिम झाली होती. जेवण उरकल्यानंतर तो उर्वशीचा हात पकडतो आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. पण उर्वशी त्याला दूर लोटून रूममधून बाहेर पडते आणि जाता जाता म्हणते, थोडी वाट बघा. रौनकला अचानक आठवते की आपण रूममध्ये येताना एवढे रूम दिसले, पण कोणत्याही रूमचे लाईट चालू नव्हते. आश्चर्य आहे. मी तर इथे 9 वाजता आलो. खूप रात्र झाली नाही. मग सर्व रूम बंद का? असे तर नाही ना की या विश्रामगृहात मी एकटाच आहे? मग एवढ्या भयान रात्री ही मुलगी एकटीच इथे ड्युटी कशी काय करते? इथून गाव पण अर्धा किलोमीटरवर दूरच आहे. या मुलीला भीती वाटत नाही का? आणखी एक गोष्ट त्याच्या लक्षात येते की बाहेर खूप जोरात पाऊस सुरू होता, पण विश्रामगृहाच्या अंगणात पाण्याचा एक थेंबही दिसत नव्हता. जमीन पूर्णपणे वाळली होती. त्याच्या लक्षात येतं, इथे नक्की काहीतरी घोळ आहे आणि तो उभा होतो. त्याला घाम येतो आणि त्याचे हृदय धडधडायला लागते. त्याच्या मनात येते, कदाचित हे विश्रामगृह भुताटकी तर नाही ना? हल्ली अशा अनेक घटना न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळतात. शेवटी वकिलाचा दिमाग होता रौनकचा. किती वेळ शांत राहील? रौनक ताडकन उठतो आणि आपली बॅग घेऊन निघणार. तेवढ्याच समोर सुंदर उर्वशी उभी असते. लाल शालू नेसली होती, गुलाबी ओठ, नाजूक कंबर, तिचे कोमल हात आणि कमनीय बांधा, गोरा रंग आणि हसरा चेहरा. उर्वशीच्या सौंदर्याला भुलून रौनक तिथेच थांबतो. उर्वशी रौनकला घेऊन रूममध्ये येते आणि त्याच्या हातातील बॅग बाजूला ठेवते. रौनकही तिच्यावर पूर्णपणे भाळला होता. त्याने तिला मिठीत घेतले आणि त्याचे लक्ष बेडसमोरील ड्रेसिंग टेबलवरच्या आरशाकडे गेले. तर त्याचे डोळेच बाहेर येतील की काय असे त्याला वाटले. तो एका मृत शरीराला मिठीत घेऊन उभा होता. त्या शरीराचा चेहरा पूर्णपणे भयानक, डोळे बाहेर आलेले, मोठाले दात, जणू कोणत्या तरी जनावराचे दात आहेत. केस मोकळे आणि पांढरे पडलेले, शरीरावरील त्वचा लांबलेली. हे सर्व बघून त्याच्या हृदयाचे ठोके वाढले आणि तो तेथून पळणार तोच उर्वशीचे लक्ष त्या आरशाकडे जाते. हे सर्व रौनक आणि उर्वशी आरशात बघतात. लगेच उर्वशी रौनकचा गळा आपल्या तीक्ष्ण नखाने चिरते. रौनक तडफडायला लागतो. तसाच तडफडत तो विचारतो, तू कोण आहेस? मला का मारलेस? मी काय बिघडवले होते तुझे? उर्वशी आपल्या खऱ्या रूपात येते. तिचे केस हवेत उडतात आणि ती
मोठमोठ्याने हसायला लागते. अचानक तिच्या हातात एक मोठी तलवार येते आणि ती एका वारातच रौनकचे मुंडके त्याच्या शरीरापासून वेगळं करते आणि त्याच्या शरीरातील सर्व रक्त पिऊन टाकते आणि त्याचे शीश एका रूममध्ये नेऊन ठेवते. ती उर्वशी कोणी मुलगी नसून एक भयानक हडळ होती. रक्तपिशाचिनीच. रौनक तिच्या जाळ्यात अलगदच फसला होता आणि शेवटी जे व्हायचे तेच झाले. रौनक त्या विश्रामगृहात गेला तो कायमचाच. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.